इकडे कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडलेले आहेत। सध्या धरणांमधून 10,000 क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे। 5 दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडलेले होते। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर यापैकी 4 दरवाजे बंद होऊन 2च दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती। मात्र आता पुन्हा एकदा आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते। कोल्हापुरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय, काय स्थिती आहे सध्या? किरण, आज सकाळी 6च्या सुमारास राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित जे दरवाजे आहेत ते उघडलेत। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला। जवळपास 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला। खरं तर गेल्या 3-4 दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलेला होता। धरण क्षेत्रामध्ये काल संध्याकाळपासून पावसानं मुसळधार बॅटिंग सुरुवात केली। आज सकाळी सुद्धा मोठ्या मुसळधार असा पाऊस झाला। जवळपास 172 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे राधानगरी धरण क्षेत्रात। त्यामुळे राधानगरी धरण क्षेत्राचे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 7च्या 7 सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले। यामुळे हा पाणी विसर्ग आता सुरू झाला आणि याचा जो परिणाम आहे तो पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती सध्या जवळपास 43.4 फुटांवर आहे। हा सकाळचा अपडेट आहे। आता जर का पाणी विसर्ग राधानगरी धरणात जर का सुरू झाला त्यामुळे पुढच्या जवळपास 12 ते 13 तासांनंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ झाल्याचं एक चित्र समोर येईल। त्यामुळे पुन्हा कोल्हापुरात पावसानं हळूहळू जोर धरत असल्याचं एक चित्र समोर आहे। ज्या धरण क्षेत्रांमध्ये पाऊस सुरू आहे त्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुद्धा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अगदीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी।